नमस्कार, आपण पाहत आहात खानदेश दर्पण 24/7। आज मंदिराचा कोणता उत्सव आहे, काय सांगाल तुम्ही? आज मंदिराचा 112वा वर्धापन दिवस आहे। बरं, आज आपल्यासोबत हे जे मंडळी उभी आहे मित्रांनो, हे या पाटोत्सवाची यजमान आहे, हो आहे ना, नेमाडे परिवार जगन्नाथ सावदा. प्रेमचंद नेमाडे। बरोबर. तर तुमचं इंट्रोडक्शन द्या पहिले प्रत्येकाचं. आपलं नाव? मी माधुरी युवराज नेमाडे, बरं, माजी नगराध्यक्ष. माजी नगराध्यक्ष ओके, सावदा. हो। आपलं? पौर्णिमा जगन्नाथ नेमाडे। आपलं? सायली महेंद्र नेमाडे। प्रणाली ईश्वर नेमाडे। बेटा तुझं नाव? हां, सूर्यकांत हां, बोला. ईश्वर जगन्नाथ नेमाडे, महेंद्र अशोक नेमाडे। बरं, आज जो कार्यक्रम आहे किंवा जो मंदिराचा उत्सव आहे तो काय आहे, काय सांगाल? तुम्हाला काही माहिती आहे का? हा आपल्या सावद्यातलं एकदम प्राचीन असं मंदिर आहे हे। आज त्याला 111 वर्ष पूर्ण झालेले आहे। 112 वर्ष 112व्या वर्षामध्ये पदार्पण झालं ना। बरोबर. हां हां. 112व्या वर्षामध्ये काय पदार्पण काय झालं. वाटतं तुम्हाला यजमानपद घेतल्यामुळे? काय कशी अनुभूती होते? खूप छान आहे यजमान, याचे म्हणजे समाधान वाटले वा रे वा. आणि व्यवस्थित म्हणजे पूजेचा मान मिळाला। बरं, जे हरिभक्त आहे सावद्यातले, तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी? जे हरिभक्त आहे त्यांना काय बोलाल तुम्ही, की बुवा मंदिरात यायचं का नाही यायचं, कसं? हरिभक्तांनी रोज सकाळी मंदिरात यायलाच पाहिजे, दर्शन घ्यायलाच पाहिजे भगवानचं। बरं बरं. कारण आपल्या इथे जे हरिभक्त लक्ष्मीनारायण देव विराजमान आहे, त्यांना आज 112 वर्ष झालेले आहे आणि खूप जुनं मंदिर आहे आपल्या सावदा परिसरामध्ये, बरोबर. त्याच्यामुळे यजमानांनी आपल्याला एक आवाहन केलेलं आहे मित्रांनो, की निदान आपल्या दैनंदिन जीवनामधून किमान 1-2 खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी, सावदा। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7। आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा।